तेजस भोईर, सूरज जाधव, प्रवीण शिंदे, चिन्मय, चेतन भोईर उर्फ वाकू, सुमित भोईर हे 6 जण खरं तर GTCच्या ठिकाणी स्पर्धा कव्हर करतायत. आपण बघू शकाल एक बीमर साठी नो आहे. तो नो साठी जो बीमर आहे तो तुम्हाला मिळेल, पण तो जर सक्सेसफुल झाला तर तो कंटिन्यू असेल आणि जर अनसक्सेसफुल झाला तर तुम्हाला परत रिव्ह्यू मिळणार नाही. लक्षात असू द्या. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल. कारण या मैदानाच्या आपण पाहिलं तर मागच्या बाजूला काही ठिकाणी पाणी साठलेले आहे. कारण अगदी खाडीच्या जवळ हे मैदान असल्याकारणाने भरपूर ठिकाणी जेव्हा भरती येते तेव्हा पाणी मात्र साठत असताना त्यामुळे चेंडू पाण्यात गेल्यानंतर तो खराब होतो, ओला होतो आणि त्यामुळे इथे कधीही चेंडू हरवला फुटला तर नवीन चेंडू दिला जाईल असा नियम आहे. तर जुनं डोंबिवलीचं हे मैदान खरं तर डोंबिवली पश्चिमेतील अनेक संघांसाठी एक नंदनवन आहे आणि या मैदानावरती अनेक जण सातत्याने सरावासाठी येत असतात. अनेक जण इथे मोठमोठ्या स्पर्धाही आयोजित करतायत. तर गोलंदाजीमध्ये यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. महेश पाटील ड्राईव्ह करतात फ्रंट फुटवर येऊन. व्हॉट अ शॉट. विनोद पाटील यांच्या बॅटमधून येतो एक जबरदस्त ऑफ ड्राईव्ह, चौकार. 'चा आवाज आपण ऐकला. असा महाराष्ट्राचा जबरदस्त आवाज. नक्की देवीचा पाडाचे सुपुत्र केतन पाटील या ठिकाणी आहेत. अनेक गाणी केतन पाटील यांनी गायली आणि ती नक्कीच खूप प्रसिद्ध झाली. त्यांची ओळख म्हणजेच दिस सोन्याचा उगवला आणि या गाण्याने जी यशाची उंच शिखरं त्यांनी सर केली ती प्रसिद्धी त्यांना मिळाली. त्यानंतर मात्र केतन पाटील यांनी परत मागे वळून नाही पाहिलं. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत. हा चेंडू जातोय अवश्य वाडिश लांगाच्या दिशेने, त्या ठिकाणी झालेले चूक आणि चेंडू जातोय सीमा पार. हा चौकार. पाहिजे 3 चौकार. डॉट चेंडू सुरुवातीचे 2 होते पण त्यानंतर काय कमबॅक आहे बघा. 3 फटके भिन्न प्रकारचे तुम्ही पाहिले. हा चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे षटक क्रमांक या ठिकाणी संपलेले. पहिलं 12 धावाल्या 3 चौकार 3 चेंडू डॉट आपण पाहिले आणि नाणेफेक गमावल्यानंतर बॅटिंगला सामोरे जात असताना पाटील 11 संदर्भ संघाची धावसंख्या 12. देवीचा पाडा आणि देवीचा पाडा गावातील अनेक ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती मंचावरती आपण पाहिली. त्यांचं फार मोठं योगदान देखील या स्पर्धेला लाभलेलं आहे आणि देवीचा पाडा म्हटलं की केतन पाटील नसतील असं कधीच होणार नाही. आणि केतनचं सध्या एक गाणं भरपूर गाजतं आहे. बाळूभाईचं जे गाणं आहे आणि लाडाचा बाळूभाई, दिवसाला 1000 व्ह्यूज येत आहेत. केतन पाटील आणि त्याचबरोबर अरविंद मोहिते यांच्या आवाजास्वरूपात झालेलं गाणं. अनेक गाणी सातत्याने यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहत असता. अनेक आगरी समाजातील सिंगर जबरदस्त कामगिरी करत आहेत. संगीत क्षेत्रामध्ये जबरदस्त भरारी घेत आहेत. ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून अनेक इव्हेंट ते कव्हर करत असतात. यंदा कोरोनाच्या काळामध्ये खरं तर काही इव्हेंट्स त्यांना करायला मिळाले नाही. काही ठिकाणी अगदी साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडली. अजूनही काही जण या धक्क्यातून नक्कीच निघालेले नाही आहेत आणि हळूहळू सारं काही पूर्वपदावरती येण्यासाठी नक्कीच प्रयत्न सुरू आहे. तर पहिले षटक संपन्न झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 12 धावा आणि दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज शिवाजी जोशी. भरपूर वर्ष या संघाला दिलेले आहेत. एक काळ गाजवला, व्यावसायिक क्रिकेटही ते खेळलेले आहेत आणि डोंबिवली संघाची ओळख म्हणून शिवाजी जोशी यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं आणि 40+च्या माध्यमातून देखील ते या ठिकाणी येत आहेत. हा चेंडू स्लोअर वन होता. यावेळेस शशांकला परतावा लागेल. आल्या आल्याच पहिल्या चेंडूवरती शशांकला डगआउटचा रस्ता दाखवलाय आणि पहिला धक्का लागतोय पाटील 11 संदर्भ संघाला 12 या धावसंख्येवरती.
नवापाडा आणि वाडेकर टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. वाडेकर आणि नवापाडा दोन्ही संघ नायकांना सूचना आहे, आपण टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. तर पहिला गडी बाद झालाय. नितीन उर्फ शशांक यष्टांच्या मागे नितीन यांच्याकडे झेल देऊन परतलेले आहेत. शिवाजी जोशी यांचा एक फुलर लेंथचा चेंडू संत गतीने हा चेंडू होता. फ्लाईट दिली होती, उंची दिली होती चेंडूला आणि इथे हा चेंडू बॅटची कडा घेऊन हलकीशी कडा लागली आणि यष्टांच्या मागे नितीन यांनी हा झेल टिपला आणि मैदानावरती आता फलंदाज येत आहेत प्रवीण पाटील. तर प्रवीण पाटील एक फिरकीपटू म्हणून देखील त्यांची ओळख राहिलेली आहे. काही वर्षांपूर्वी 2 ते 3 वर्ष 3-4 वर्षापूर्वी त्यांनी निवृत्ती पत्करली आणि 40+ संघामध्ये नक्कीच त्यांचं स्वागत करण्यात आलं. फिरकीपट्टू म्हणून देखील त्यांची ओळख आणि बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती ते आलेले आहेत स्ट्राईकला. हो, यावेळेस अपील केले गेले LBWचा अपील मात्र ठिकाणी नक्कीच पंचांनी नाकारलंय. नकारार्थी मान डोलावलेली आहे. राम त्या ठिकाणी होते, पंचांच्या भूमिकेत आहेत. तर लेगबायच्या रूपाने धाव येते. नक्कीच पंचांकडनं विनंती असेल की आपण लेगबायचा इशारा देखील करा प्लीज, कारण सिरीजच्या माध्यमातून आपण बायसिकल देतो. एखादी धाव एक्स्ट्राची जर फलंदाच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी ॲड झाली तर नक्कीच कुठेही त्याचा फरक नक्कीच पडू शकतो शेवटच्या टप्प्यामध्ये. तर धावा आहे धावफलकावरती 13 धावा स्ट्राईकला येतात. पुन्हा एकदा विनोद पाटील ज्यांच्या बॅटमधून सलग 3 चेंडू 3 चौकार आपण पाहिले आणि सामना करतील शिवाजी जोशी यांचा. हो, अपील पुन्हा एकदा माणसाने नकारार्थी मान डोलावलेली आहे. एकदा पूर्ण होते, बॅटला नक्कीच स्पर्श करून हा चेंडू गेला होता गलीच्या दिशेने. आता एक धाव विनोद पाटील यांच्या अकाउंटमध्ये, संदीप संघाच्या अकाउंटमध्ये धावसंख्या 14 धावफलकावरती. या षटकामध्ये झुंडोंबिवली संघ नक्कीच कमबॅक करतोय. पहिल्या षटकात 12 धाव होत्या, पण या षटकामध्ये आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती फलंदाज नितीन पाटील बाद झाले आणि त्यानंतर लेग बायच्या रूपाने एक धाव आली. त्यानंतर आता ही एक सिंगल तुम्ही पाहतायत. तर बघूया, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ओ, यावेळेस प्रहार केला होता पण चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. हा डॉट चेंडू. पहिल्या षटकात 3 चेंडू डॉट आपण पाहिले, या षटकात 2 चेंडू डॉट आहे. त्यामध्ये नक्कीच एक फलंदाज बादही आहे. पुन्हा एकदा शिवाजी जोशी यावेळेस प्रवीण पाटीलसाठी यावेळेस कट करतात. फक्त दिशा दिली, वेगाचा वापर केला, चेंडूला पाठवलाय थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. प्रवीण पाटील मात्र या ठिकाणी स्वतःचा अकाउंट ओपन करतायत. संघ जाऊन पोहोचले. यावेळेस आपण पाहता 18च्या घरामध्ये 3 चेंडू अप्रतिम होते. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑफ स्टंपच्या बाहेर होता, फक्त स्टिअर केला. फुलटॉस चेंडू, मिस टायमिंग, झेल होणार का? ओ, यावेळेस झेल ड्रॉप होतोय. खूप चांगला प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर राजू पाटील त्या ठिकाणी होते, फार वेगाने गेले. तर चेंडू त्यांच्या हातामध्ये आला होता पण तो हातामध्ये स्थिरावला नाही आणि अशा प्रकारे 2 षटक संपन्न होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 20 पहिल्या षटकात 12, या षटकात 8 धावा आल्यात. या षटकात एक फलंदाज बाद झाला, नितीन पाटील जे कॉट बिहाइंड बाद झाले आणि 2 षटकात धावा आहे धावफलकावरती 20. धावांची गती 10.00 प्रति षटकामागे. झुंडोंबिवली संघ घरच्या मैदानावरती खेळत असताना संदीप संघाविरुद्ध टॉस जिंकून ते फिल्डिंग करतायत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावा आहेत संदीप संघाच्या 20. एक गडी बाद 20 अशी धावसंख्या आहे. तर 5 चेंडू तब्बल या 2 षटकामध्ये डॉट गेले आहेत. 4 चौकार त्यामध्ये सामील होते, एक डबल, एक सिंगल. अशा प्रकारे धावा आले. लेग बायच्या रूपाने एक धाव देखील आली होती. अशा प्रकारे 20 धावा झालेल्या आहेत. तर राजू पाटील येत आहेत. 3रं षटक घेऊन पॉवर प्ले संपलेला आहे. आता जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमा रेषेच्या लगत पाहायला मिळतील. एक स्क्वेअर लेग मिडविकेटच्या मधोमध आहे, एक मिडविकेटला, एक लॉंग ऑनला आहे. ऑफ साईडला आपण पाहताय एक लॉंग ऑफ आहे. ड्राईव्ह करतात त्यावेळेस गॅपमध्ये खेळतात. लॉंग ऑनवर क्षेत्ररक्षक
फार वेगाने गेले, त्या ठिकाणी थोडीशी चूक झाली आहे. चेंडू गॅदर करता आला नाही फर्स्ट अटेम्प्टमध्ये. आणि या दरम्यान निलेश त्या ठिकाणी होते. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. क्षेत्ररक्षणात परिवर्तन करत असताना असा मिडॉबला शिवाजी जोशी या ठिकाणी येत असताना हो फ्रंट फुटवर हा चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या वरून आउट ऑफ द पार्क. ए 1 कॉल इज अ ब्रँडेड षटकार. फुटवर आले डान्सिंग डाऊन द विकेट. काय फुटवर्कचा वापर केला होता. हो यावेळेस मात्र जागेवरनं खेळतायत अगदी स्क्रीनच्या समोर. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर्ड. वॉट अ शॉट. सलग दुसरा षटकार. विनोद पाटील सलग 2 षटकार आलेत. आधीचा षटकार आपण पाहिला फ्रंट फूटवर खेळले होते. हा चेंडू मात्र जागेवरनं अगदी समोर स्ट्रेट खेळले होते. ओ यावेळेस स्लोअर वन होता. गतीमध्ये मिश्रण झालंय. 1 धाव दरम्यान पूर्ण होते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 35. तर 35 ही धावसंख्या आहे. विनोद पाटील मात्र खूप चांगल्या लयमध्ये दिसत आहेत. चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. कारण 3 चौकार सलग 3 चेंडूमध्ये आले होते आणि हे 2 षटकार तुम्ही पाहिले. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय तर 35 आणि 1 ते 2 षटकानंतर काय तर चेंडू खूप चांगल्या पद्धतीने बॅटवर आल्यानंतर बाहेर जातो. कारण त्याच्यावरची जी फर आहे कापूस याला आपण म्हणतो किंवा जी फर असते ती कमी होत जाते आणि जशी कमी होत जाते तसा चेंडू नक्कीच लांब जात असतो. आणि बऱ्याचदा फलंदाज पहिल्या 1 ते 2 षटकामध्ये मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करत नाही. पण आताचे जे चेंडू आहे ते खरं तर अगदी पहिल्या चेंडूपासून ते सीमारेषेच्या बाहेर जात असतात. पण त्यासाठी चांगली ताकद चांगलं टायमिंग होणं फार गरजेचं आहे. स्ट्राईकला प्रवीण पाटील येत आहेत. हो यावेळेस मात्र प्रवीण पाटीलच्या बॅटमधून येते घणाघाती प्रहार. चेंडू सीमा बार. हा षटकार. के 40 धावा. पहिल्या 2 षटकात 20 या षटकात 21 धावा आलेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये 3 षटकार त्यामध्ये सामील आहेत. हो यावेळेस कट करतायत ओव्हर द हेड ऑफ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. डोक्याच्या वरून हा चेंडू गेला होता. जांभई घेतली होती. अशा प्रकारे 3 षटक संपन्न होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 45 धावांची गती 15.00 आणि मैदानामध्ये आमचे नितीन मात्रे पाणी घेऊन गेले आहेत. एक खूप चांगला संदेश देण्याचा प्रयत्न ते करतायत की सायकलचा वापर करा, प्रदूषण मुक्त करा आपल्या शहराला आणि नक्कीच वायू प्रदूषण देखील होणार नाही, ध्वनी प्रदूषण देखील होणार नाही आणि सायकल चालवण्याने तुमचा फिटनेस खूप चांगला राहील, तुमचा स्टॅमिना चांगला राहील. त्यामुळे सायकलिंग करायला हवी. अनेक सायकलिंगचे क्लब देखील आहेत. कल्याणमध्ये देखील एक मोठा क्लब आहे जे पडगाव विभागात आम्ही पाहिलं होतं. 2 वर्षापूर्वी आले होते संपूर्ण सायकल पट्टू आणि नितीन मात्रे नेहमीच आपल्या सायकलवर ते स्वार होऊन अनेक लांब लांबचे टूर करतात आणि सर्वांना संदेश देत असतात की प्रदूषण मुक्त आपल्याला करायचं. आपलं शहर कुठल्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण होत नाही. कुठल्याही प्रकारे खरं तर नक्कीच आता खरं तर प्रत्येकाला वेगवान आयुष्य जगायला आवडतं. त्यामुळे प्रत्येकाला 1 किलोमीटर अर्धा किलोमीटर जरी जायचं असेल तरी गाडी हवी असते. कारण गाडी ही आता प्रत्येकाची फार जवळची गरज बनलेली आहे. पण फिटनेस राखायचा असेल तर तुम्हाला सायकलिंग ही करावीच लागेल
आणि नितीन म्हात्रे हा संदेश देत आहे त्यांच्या सायकलवर. तुम्ही पाहू शकाल सुंदर असा आपला ध्वज आहे, आपल्या देशाचा ध्वज आहे, तिरंगा आहे. आणि सकाळी आल्यानंतर म्हणाले की आपण एक वेगळी कन्सेप्ट आणतो, एक संकल्पना आणतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक जण वेगवेगळ्या कन्सेप्ट राबवत असतो. कोणाकडे बाईकच्या माध्यमातून ड्रिंक्स घेऊन जातात, कुठे कार असते, काही ठिकाणी ग्राउंडमध्ये तिथे एक बॉक्स तयार करण्यात येतो, तिथे ते पाणी ठेवण्यात येतं. तर प्रत्येकाच्या कन्सेप्ट वेगळ्या असतात. हा चेंडू ऑन साईडला, ओ हो वॉट अ शॉट, खूप उंच आणि तितका जातोय लांब, जाताना देऊन जातोय 6 धावा संदप संघाला आणि विनोद पाटील यांना. गजर संदप संघासाठी यायला हवा. 34 धावसंख्येवरती विनोद पाटील खेळत आहेत. नंबर 1 ची जर्सी परिधान केली आणि नंबर 1 ची बॅटिंगही होते. अफलातून बॅटिंग, काय तंत्र आहे, काय टेम्परामेंट आहे, काय जबरदस्त पदलालित्य आहे. हो यावेळेस मात्र वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने झेल झालाय ड्रॉप. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण जयवंत जोशी जे जे कडनं चूक झाली. नक्की जे जे कडनं ही चूक अपेक्षित नव्हती, कारण जयवंत जोशी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. पण नशीब खरं तर विनोद पाटील यांच्या बाजूने, नशिबाची साथ मिळते आणि त्याचबरोबर ही एक धावही मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. 40+ माध्यमातून बघा किती चांगली बॅटिंग. पहिल्या सामन्यात 60 धावा, दुसऱ्या सामन्यात आपण 93+ पॅनल्टीच्या आधारे 98 धावा पाहिल्या आणि या सामन्यात देखील 52 धावा. चौथं षटक सुरू असताना हो यावेळेस लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार आणि हा येतोय गगनभेदी षटकार. ज्या षटकात आपण पाहिलं तर पहिल्या षटकात शिवाजी जोशी यांनी फक्त 8 धावा दिल्या होत्या, पण या षटकाच्या 3 चेंडूत 13 धावा खर्च केल्या. 2 षटकार 43 धावांची भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी, आणखीन एक जबरदस्त भागीदारी. आणि जर इथे आणखीन एक 50 धावांची भागीदारी झाली तर हा देखील एक विक्रम होईल. पहिल्या गड्यासाठी आपण 2 भागीदारी पाहिल्या. पहिल्या सामन्यात 60 धावांची भागीदारी आपण नाबाद पाहिली आणि त्यानंतर आपण 63. यावेळेस कडकण्याचा प्रयत्न, हा डॉट चेंडू कमबॅक करत असताना शिवाजी जोशी. धावसंख्या धावफलकावरती 58 धावा. ही भागीदारी बघूया आणखीन किती मोठी होणार. शशांक बाद झाल्यानंतर मैदानावरती फलंदाज प्रवीण आले. हा चेंडू यावेळेस फुलर लेंथ होता ऑफ स्टंपवरती, पिचिंग केला गेला. काय चांगलं कमबॅक बघा. अंतिम 3 चेंडू डॉट फेकल्यात. काय कमबॅक आहे. पहिल्या 3 चेंडूत 12 धावा दिल्या होत्या, असं वाटलं होतं 13 धावा दिल्या होत्या पहिल्या 3 चेंडूमध्ये. असं वाटलं होतं हे षटक आणखीन मागडं होईल, कारण ज्या प्रकारे प्रवीण आणि विनोद बॅटिंग करत आहेत असं वाटलं 3 चेंडूमध्ये आणखीन 8 ते 10 धावा येतीलही. पण शिवाजी जोशी यांनी मात्र नंतर काय सुरेख कमबॅक केलं आणि फक्त 13 धावा दिल्या, ज्या 3 चेंडूमध्ये आल्या होत्या. नंतरचे 3 चेंडू डॉट आले आणि अशा प्रकारे एकूण धावसंख्या धावफलकावरती 58. अजूनही एक षटक शिल्लक आहे. इथून बघूया जुळंबरी संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. 70च्या आत ही धावसंख्या ठेवायचा नक्कीच प्रयत्न करेल, कारण 58 धावा झालेल्या आहेत आणि इथून 5 चौकार 4 षटकांमध्ये आणि 5 षटकार या ठिकाणी आले आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण पाहिलं तर 54 धावा ह्या मोठ्या फटक्यांनी आलेल्या आहेत. 50 धावा या मोठ्या फटक्याने आलेले आहेत. तर अखेरचं षटक घेऊन येत आहेत उमेश ठाकूर. स्ट्राईकला विनोद पाटील येत आहेत. ते नक्कीच उमेश ठाकूर देखील सज्ज होत आहेत अंतिम षटक घेऊन, पण मास्क परिधान करून ते गोलंदाजी करतायत. नक्कीच एक चांगला संदेश आहे आपल्याला म्हणता येईल.
पण बऱ्याचदा काही जण म्हणतात अरे आम्ही कुणी मास्क लावला नाही, तू का लावलाय. पण प्रत्येक जण आपापली काळजी घेऊ शकतो आणि सध्याची परिस्थिती हेच सांगते की तुम्ही मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. हो, फुलटॉस चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता, झेल झालाय ड्रॉप. जीवनदान मिळाल्यात या 6 धावा. हा चेंडू ऑन साईडला फायलिंगच्या दिशेने एकदा पूर्ण करतायत. तर 42 धावसंख्येवरती नाबाद आहेत आणि भागीदारी किती मोठी झाली आम्हाला नक्कीच माहिती देतील. तर 50 धावांची भागीदारी दुसऱ्या गटासाठी काय यायला हव्यात. पहिल्या 2 सामन्यात देखील 2 मोठ्या भागीदाऱ्या आपण पाहिल्या आणि या सामन्यात देखील आपण पाहतायत ही दुसऱ्या गटासाठी 50 धावांची भागीदारी. यावेळेस ड्राईव्ह करतायत गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. एकच धाव आहे दरम्यान येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती म्हणजे एकूण 66. तर 42 धावसंख्येवरती विनोद खेळत आहेत आणि या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 3. तर बघूया 8 धावा जर विनोद पाटील यांनी केल्या तर अर्धशतक नक्कीच पाहायला मिळेल. ओ ऑन साइडला भिरकावलाय, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. 46 वर पोहोचलेले आहेत. 3 झेल ड्रॉप झाले होते त्यांचे. बघूया 50 पूर्ण करतायत का. हो, खोदून काढलाय, ऑन साइडला खेळतायत. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा मानस आहे आणि अशा प्रकारे या 2 धावाही पूर्ण होत आहेत. संघ जाऊन पोहोचले 72 वरती, विनोद पाटील पोहोचलेत 48 वरती आणि 2 धावांची गरज आहे अर्धशतकासाठी. होणार का बघूया. टाळ्या होऊन जाऊ द्या विनोद पाटील यांच्यासाठी. अर्धशतक नक्कीच पूर्ण व्हावा अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांच्या मनामध्ये आहे. धावा आहेत 72. तर एक चेंडू अखेरचा नक्की शिल्लक आहे. बघूया इथे अर्धशतक पूर्ण होत आहे का. 72 धावा झालेल्या आहेत. हो, या चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातो सीमा पार. पहिला अर्धशतक लोटवाई चषक 2021 मध्ये विनोद पाटील 54 धावांवर नाबाद राहिले. वॉट इनिंग. टाळ्यांचा गजर विनोद पाटील यांच्यासाठी होत असताना.
त्यानंतर उमेश मात्रे, शरद भोईर, विलास दारिस्तेकर, सुरेश भोईर आणि त्यानंतर देव्या पाटील, सुनील म्हात्रे, त्यानंतर सुरेश दादा भोईर, जितेंद्र विनायक म्हात्रे, अमित भास्कर म्हात्रे, जितेंद्र इंद्रिया म्हात्रे, मुकेश गणेश म्हात्रे, लक्ष्मीकांत नंदकुमार भोईर, राम्या म्हात्रे, विजय रामदास भोईर, राजकुमार हरिश्चंद्र म्हात्रे, विलास गोपीनाथ पाटील आणि त्यानंतर रमा म्हात्रे, या सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या योगदानाशिवाय ही स्पर्धा आयोजित करणं खरं तर एक अशक्यप्राय अशी गोष्ट होती. तर वय आपण पुढील सत्राकडे त्याआधी टॉससाठी आमंत्रित करतो नवापाडा आणि वाडेकर या दोन्ही संघाच्या संघनायकांना प्लीज लवकरात लवकर या आणि या पुढील सामन्याचं धावतं वर्णन या ऐकूया आपण मयूर भोईर यांच्या आवाजामध्ये. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद विनोद दादा. 40+ ची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दिव्यचा पाडा संघ आयोजित ही स्पर्धा मैदानामध्ये तिसरी मॅच चालू आहे. जुनी डोंबिवली विपक्ष संदपशी आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम संदप संघाने इथे मात्र धावा एकवटलात, त्या म्हणजेच 5 षटकांमध्ये 78 धावा इथे मात्र एकवटल्यात आणि 79 धावांचं नक्कीच टार्गेट असणार आहे. तर यापुढील मॅच आहे नवापाडा विपक्ष वाडेकर, निलेश कापसे यांचा संघ. इथे मात्र पहिला चेंडू इथे मात्र पाडासूच्या माध्यमातून खेळणं करण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट झाले होते बॅट्समन. तर संदप संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज प्रवीणचा इथे मात्र वापर केला जातोय आणि नितीन आणि जयवंत अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते जुनी डोंबिवली संघाची. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र धावसंख्या ऍड केली जाते आणि धावसंख्या होते धावफलकावर 1. एकोणऐंशी धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रवीणचा इथे मात्र वापर केला जातो. प्रवीण पाटील पहिल्या सत्रामध्ये एक अर्धशतक देखील या स्पर्धेमध्ये पहिलं नोंदवताना आपल्याला पाहायला मिळालं. विनोदने अर्धशतक ठोकलं या स्पर्धेमधील पहिलं आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत नक्कीच प्रदीप म्हात्रे आम्हाला जॉईन होतात. त्याचप्रमाणे स्क्वेअर लेगचे पंच राम म्हात्रे देखील आहेत. एक चांगले क्रिकेटर आहेत. रेग्युलर क्रिकेटमधून मी म्हणेन प्रदीपने निवृत्ती घेतली आणि 40+ ला पूर्णपणे प्राधान्य देत असताना आणि आज या स्पर्धेमध्ये आयोजकाची भूमिका त्याचप्रमाणे तिसऱ्या पंचांची देखील भूमिका पार पाडत असताना गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्राईक एंडवर जयवंत येतोय. उर्दू विकेटने सज्ज होईल. आता मात्र ब्लॉकहोल चेंडू होता. चेंडूला 20 मध्ये एक्झिक्यूट केले. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या होते धावफलकावर 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नितीन आणि जयवंत अशी जोडी 79 धावांचा पाठला करत असताना टीम जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये प्रवीणचा वापर केला. पहिला चेंडू सुरेख हाताळला होता. त्यानंतर जयवंत स्ट्राईकला आला. त्यानंतर त्याच्या माध्यमातून दुहेरी धावेंचा एक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. इथे आता पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला लॉंग ऑफ ढकलून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण इथे मात्र त्यांना बीट करून येतो हा जयवंतच्या बॅट मधून चौकार. अनिल भोईर साहेबांच्या शुभ हस्ते पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचचा आपण नाणेफेकी करत आहोत. नवापाडा विपक्ष वाडेकर. तर पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण सज्ज होतोय. आता मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत तिथे. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतंय. काय गोलंदाजी, तेवढं चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय टीम
संदपच्या माध्यमातून ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे विनोदने, आत्मविश्वास उंचावलाय सर्व खेळाडूंचा, त्याचप्रमाणे दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल प्रवीण पाटील. आतापर्यंत या षटकामध्ये मी विचार केला तर 4 चेंडू फेकलेत, धावा खर्च केल्यात, म्हणजेच 8 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर एक डावखुरा हाताचा फलंदाज नितीन येतोय. सातत्याने या मैदानावर मी म्हणेन सराव करत असणारा हा जुनी डोंबिवली संघ. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅट्समनला रीड करत असताना गोलंदाजाने रिलीज केलेला चेंडू हा ब्लॉक पद्धतीचा होता आणि उरलेलं काम यष्टी रक्षण पूर्ण करत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतंय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, धावसंख्या झाली फलकावर 8. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज होतोय. आता मात्र चेंडूला थांबवून खेळण्याचा प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नितीन आणि जयवंत अजूनही मैदानावर खेळत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 79 धावांचा पाठलाग करायचा, 9 धावा तर आतापर्यंत एकवटलात, अजूनही 70 धावांची इथे मात्र गरज आहे टीम जुनी डोंबिवली संघाला. दुसरं षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल इथे मात्र संघनायक कोणावर विश्वास दाखवेल हे पाहावं लागेल. 70 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. त्याचप्रमाणे आयोजकांच्या भूमिकेमध्ये मी म्हणेन व्हॉलेंटियर्स ज्याप्रमाणे बॉल बॉयची भूमिका आहे त्यामध्ये सर्व आयोजक आहेत. शिबू म्हात्रे असतील, शरद म्हात्रे असतील, त्याचप्रमाणे मधुकर म्हात्रे, बाळू म्हात्रे असतील, जितू पाटील असतील, प्रदीप म्हात्रे, सर्व बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये देखील चांगली भूमिका पार पाडत असताना राम भोईर असतील. तर नक्कीच वाडेकर संघाचा आपला कोणताही खेळाडू नक्कीच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. संघनायक आपण यायचंय बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये. त्याचप्रमाणे आयोजकांची भूमिका ही फक्त व्यासपीठावर नाही तर नक्कीच पूर्णपणे मैदानाच्या चौफेर फिरत असताना आपल्याला आयोजक पाहायला मिळतात. भरपूर सारी 40+ ची कमिटी मेंबर आहेत. राम भोईर असतील, त्याचप्रमाणे शरद म्हात्रे, इथे मात्र गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये विनोदचा वापर केला. ज्या विनोदने विमाने अर्धषटक ठोकलं होतं तोच विनोद इथे मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनोदचा वापर केला दुसऱ्या षटकामध्ये. नितीन आणि जयवंत अजूनही मैदानामध्ये लढत असताना आपल्याला पाहायला मिळतं टीम जुनी डोंबिवली संघासाठी. विनोद पाटील सज्ज होईल उर्दू विकेटने. आता मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही खेळाडू एकाच एंडला आणि ते मात्र रनआउटची संधी विमाने विकेट सॅक्रिफाईस करतोय बॅट्समन नितीन. नितीन बाद झाल्यानंतर जयेश कुठेतरी संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतं टीम जुनी डोंबिवली संघ. दुसरं षटक विनोदच्या हातामध्ये इथे मात्र सोपावले. संघनायकाने विश्वास जो दाखवलाय नितीन बाद झाल्यानंतर नवीन आलेला बॅट्समन जयेश स्ट्रायकिंग एंडवर. एक उजव्या हाताचा फलंदाज जुनी डोंबिवली संघाचा. तर मात्र फ्लायटी डिलिव्हरी होती, चेंडूला ऑन साईडला खेचून काढलाय. जवळपास खेळाडू नाही आहे जोपर्यंत चेंडू ची फेकी होईल मी म्हणेन चेंडू जातोय सीमा पार. जयेशच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. तर 15 जयेश इथे मात्र चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. उर्दू विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र चेंडू ब्लॉक पद्धतीचा होता, त्याला खोदून काढण्यात इथे मात्र अपयशी ठरतोय. पूर्णपणे बॅट्समनला रीड करून गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज विनोद. पहिल्या सत्रामध्ये म्हणेन आत्मविश्वास उंचावलाय, अर्धशतक ठोकलं या स्पर्धेमधील. त्यामुळेच की काय खेळाडूंना देखील खेळण्यासाठी मी म्हणेन एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे चांगली गोलंदाजी देखील होताना आपल्याला पाहायला मिळतं टीम संदप संघाच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता आणि पंच दोन्ही हात समांतर करत असताना राम मात्रे सांगतायत नक्कीच वाईट चेंडू आहे आणि धावसंख्या होते धावफलकावर 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाज विनोद इथे मात्र सज्ज होते गोलंदाजी करत असताना. आता मात्र अवांतर चेंडू फेकला. धावसंख्या झाली फलकावर 16. 79 धावांचा पाठलाग करत असताना झुंड डोंबिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उर्दू विकेटने पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र चेंडूला ऑन साईडला खिचून काढण्याचा इथे मात्र प्रयत्न होता. दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. जोपर्यंत चेंडूची फेकेल 2 धावा तर आतापर्यंत कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा देखील कॉल असेल आणि तिसरी धाव सुद्धा इथे मात्र जोपर्यंत चेंडूची फेकेल तोपर्यंत 3 धावा तर कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत जयवंत आणि जयेशच्या माध्यमातून. आणि धावसंख्या झाली धावफलकावर 19 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज सज्ज होईल विनोद पाटील. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि धावसंख्या झाली धावफलकावर 19. इथे मात्र चेंडूला ऑन साईडला खेचून काढलाय. कार्पेटरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आहे तिथे. तोपर्यंत जोपर्यंत चेंडूची फेक होईल तोपर्यंत फ्रिक्स चौकार येतो इथे मात्र जयेशच्या बॅट मधून. फलकावर आतापर्यंत आपण या चौकाराच्या मदतीने 23 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र अजूनही जिंकण्यासाठी 56 धावेंची गरज आहे. 18 चेंडू आणि 56चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला मॅच मध्ये मी म्हणेन चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. टीम चोळीगाव संघाच्या माध्यमातून 60 धावांची भागीदारी आतिशा आणि कैलासच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर त्यामुळेच ती मॅच गमवावी लागली मी म्हणेन टीम हेडुडनेट संघाला. पण शेवटपर्यंत काय फाईट दिली होती. 2 चेंडू 8चं समीकरण असताना मी म्हणेन समीकरण शेवटच्या मुवमेंटला 1 चेंडू आणि 6चं उरलं होतं. संजयने कमबॅक करून दिला होता आणि त्यावेळी एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि एका धावेने सामना परास्त झाला होता टीम हेडुडनेट संघ. त्यानंतर दुसरी मॅच झाली. देसाई संघाने या स्पर्धेमधील सर्वाधिक धावा एकवटल्या. तब्बल 93 धावा एकवटल्या आणि स्पर्धेमध्ये उशिरा आल्यामुळे पिसवली संघाला 5 धावांची पॅनल्टी ऍड केली होती आणि त्यामुळे 99 धावांचं डोंगर इथे मात्र पिसवली संघाला चेस करायचं होतं आणि ती मॅच देखील देसाई संघाने विजय प्राप्त केला. आणि तिसरी मॅच मैदानामध्ये रंगत असताना आतापर्यंत जुनी डोंबिवली आणि संदप संघ प्रथम फलंदाजी करत असताना संदप संघाने 78 धावा एकवटल्यात आणि 79 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या झाली धावफलकावर 23 एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक घेऊन येईल गोलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये प्रवीण पाटीलचा पुन्हा एकदा वापर केला जातो. पहिल्या षटकामध्ये देखील 9 धावांचं षटक हाताळलं होतं. तो जो प्रवीण इथे मात्र ब्लॉक होलमध्ये चेंडू होता त्याला खोदून काढण्यात इथे मात्र अपयशी ठरतो आणि एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 24 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने चांगली गोलंदाजी करत असताना टीम संदप संघ आपल्याला पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे मी मागाशीच म्हटलं होतं अर्धशतक ठोकलं विनोद पाटीलने आणि विनोद पाटीलने ज्यावेळी अर्धशतक ठोकलं त्यावेळी नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी पूर्णपणे संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्येच त्यांना यश मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतो. लेफ्ट आर्म उर्द विकेटने आणि स्ट्राईक एंडवर बॅट्समन आहे जयेश. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय आणि झेलची संधी आणि होणार नाहीये कोणती चूक. धक्का क्रमांक 2 लागतोय जुन्या डोंबिवली संघाला. जुने डोंबिवली संघ इथून मात्र फाईट करावी लागेल कारण की बिग विकेट जयवनला इथं मात्र मैदानात सोडावं लागतं. न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतो महेश. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतं. लेफ्ट आर्म उर्द विकेटने स्ट्राईक एंडवर आहे जयेश. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. पूर्णपणे व्हेरिएशन आणि पूर्णपणे बीट करत असताना बॅट्समन जयेशला लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र ऍड केली जाते आणि धावसंख्या होती धावफलकावर एका धावेच्या मदतीने 24 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
धावसंख्या झाली धावफलकावर 25. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा प्रवीण. आतापर्यंत या षटकामध्ये पूर्णपणे वर्चस्व राहिलंय टीम संदप संघाचं. धावसंख्या झाली धावफलकावर 25. चेंडू झालेत आतापर्यंत 3. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. स्ट्रायकिंगवर बॅट्समन आहे महेश. न्यू बॅट्समन आला. डावपुऱ्या हाताचा फलंदाज जयवंत बाद झाल्यानंतर उर्दू विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल आणि ते मात्र स्वतःला खेळून काढण्यासाठी जागा बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न होता आणि अपयशी ठरतो बॅट्समन महेश. कमबॅक करतोय गोलंदाज प्रवीण पाटील. सातत्य कायम ठेवत असताना मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये देखील चांगली धावसंख्या उभारता आली नाहीये टीम जुनी डोंबिवली संघाला आणि त्यामुळेच की काय या षटकामध्ये हल्ले चढवत असताना इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली जयवंतला आणि न्यू बॅट्समन महेश देखील 2 मोठी स्ट्रोक कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरतोय. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण सज्ज होईल. आता मात्र फुलवलेचा चेंडू होता स्वतःच्या फॉलोमध्ये इथे मात्र अडवण्यात अपयश ठरतोय. तोपर्यंत चेंडूची फेकेल तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जातं. बॅकिंग व्यवस्थित होत असताना आणि स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना महेश आणि धावसंख्या होती धावफलकावर 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि आहे मी म्हणेन ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण DJ भारतला एक संधी देऊ या स्पर्धेचं मी म्हणेन टायटल सॉन्ग वाजवण्यासाठी. हीच आमच्या व्यासपीठावर भारक्या बोईर साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत. तीन षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 79 धावांचा पाठलाग करत असताना टीम जुनी डोंबिवली संघ 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बारा चेंडू आणि 53 धावांची इथे मात्र गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम जुनी डोंबिवली संघाला. तर चौथं षटक घेऊन येतं विलास पाटीलचा इथे मात्र वापर केला जातोय चौथ्या षटकामध्ये आणि स्ट्रायकिंगवर बॅट्समन आहे सेकंडवर बॅट्समन आहे महेश. अजूनही मोठ्या फटकांसाठी संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतं 3 चेंडू सामोरे गेलेत. एकच धाव आतापर्यंत एकवटली आहे तोच महेश. स्ट्रायकिंग एंडवर गोलंदाज विलास पाटील चौथं षटक घेऊन येतो. राऊंड द विकेटने पंचांच्या उजव्या बाजूकडून गोलंदाजी करण्यासाठी इथे मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटची मी म्हणेन आतली कडा घेऊन जातो आणि एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते आणि स्ट्राईकवर आणलं जातं इथे मात्र जयेशला आणि धावसंख्या होते धावफलकावर 27 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विलास आलाय गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच एक विलास मी म्हणेन आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहे. सध्याच्या मी म्हणेन ज्या आजदे गावच्या 40+ जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता ती देवीचा पाडा संघ
आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून शरद म्हात्रे याची निवड झाली होती आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून राजू म्हात्रे यांची निवड झाली होती. त्याचप्रमाणे मालिकावीर जितू पाटील आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय, चेंडू जातोय सरळ सीमा पार, येतोय हा चौकार. ठरला होता. त्यानंतर जल्लोष देखील आपण पाहिला होता देवीचा पाडा गावामध्ये. उर्द विकेट पुन्हा एकदा चेंडूला खेळण्यासाठी जागा बनवण्याचा प्रयत्न होता आणि पंच दोन्ही हात समांतर करत असताना लगेच अवांतर स्वरूपाची धाव इथे मात्र ऍड केली जाते आणि धावसंख्या होते धावफलकावर 32 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल्स किरण भोईर सांगत असताना हा स्पर्धेमधील मी म्हणेन या 17 मधील दुसरा वाईट चेंडू. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केला, टायमिंग देखील प्रॉपर झालाय आणि चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप, येतोय हा चौकार. धावसंख्या झाली धावफलकावर या चौकाराच्या मदतीने 36 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो जयेशच्या बॅटमधून. अशा प्रकारचे स्ट्रोक इथे मात्र खेळावे लागतील. 79 धावांचा पाठलाग करत असताना झिरो डोंबिवली संघ. उर्दू विकेटने पुन्हा एकदा विलास सज्ज होतोय. आता मात्र फुल टॉस चेंडू आहे, पण इथे मात्र पंचांनी नो घोषित केलाय. झेलची संधी देखील निर्माण झाली होती आणि नो+1 अशी धावसंख्या इथे मात्र ऍड केली जाते आणि धावसंख्या होती धावफलकावर 34 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 38 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नो+1 अशी धावसंख्या ऍड केली जाते. नक्कीच पंचांनी रेफर केलाय आणि आमच्या नक्कीच टेक्निशियल इथे तयार होतील आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जात असताना आमचे आयोजक नक्कीच 9 साठी इथे मात्र रिव्ह्यू असेल आणि रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर नक्की पुन्हा एकदा आपण रिव्ह्यू घेऊ शकता. दोन्ही संघांकडे प्रत्येकी इनिंग मध्ये एक एक रिव्ह्यू आहे आणि इथे मात्र रिव्ह्यू रेफर केला. इथे मात्र पंचांनी नो घोषित केला. नक्कीच निर्णय ऑनफिल्ड अंपायरचा जो आहे तोच इथे मात्र मान्य करावा लागतोय. पंचांनी नो घोषित केला आणि धावसंख्या झाली धावफलकावर धावसंख्या झाली धावफलकावर 38. चांगली भूमिका स्कोर कार्डच्या भूमिकेवर रसिक म्हात्रे असतील, त्याचप्रमाणे किरण भोईर देखील आहेत. चांगली स्कोरिंगची भूमिका पार पाडत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. विलास पाटील इथे मात्र आता मात्र नो चेंडू फेकला होता, इथून मात्र कमबॅक करावा लागेल. 79 धावांचा पाठलाग करत असताना झिरो डोंबिवली संघ कुठेतरी मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलाय आणि या षटकामध्ये मी म्हणेन मोठ्या धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज विलासच्या अगेन्स्ट इथे मात्र हल्ला चढवला तर 2 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले. जयेश पण स्ट्राईक एंडवर येतो. आता मात्र महेश त्याला मात्र शांत ठेवलंय. टीम संदीप संघाने इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता स्वतःच्या फॉलोमध्ये अडवण्याचा इथे मात्र प्रयत्न देखील होता, पण अखेरीस एक धाव मिळवण्यात इथे मात्र टीम जुनी डोंबिवली संघाला यश मिळते आणि धावसंख्या होते धावफलकावर 39 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक मार्गस्थ आहे. 79 धावांचा पाठलाग करत असताना जुनी डोंबिवली संघ आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. मी म्हणेन 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 39 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आपला एंड बदलत असताना स्ट्राईक एंडवर येतो जयेश. उर्दू विकेटने आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी तयार. इथे मात्र चेंडूला थांबवून इथे मात्र स्टँड अँड डिस्पॅच येतोय हा षटकार जयेशच्या बॅटमधून. साठी 34 धावांची गरज अशाच प्रकारचे स्ट्रोक इथे मात्र खेळावे लागेल. पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट केलाय आणि मिळतोय हा षटकार. जयेशच्या बॅटमधून येतोय हा बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि धावसंख्या होते धावफलकावर 51.
इथे मात्र समीकरण खुलं करत असताना आपल्याला पाहायला मिळतो जयेश. जे फटके मी म्हणेन थोडेसे उशिरा येतात पण देर आहे दुरुस्त आहे. इथे मात्र आपल्या संघासाठी 2 षटकार आलेत आणि या षटकामध्ये मी म्हणेन विलास पाटीलने धावा खर्च केल्यात. 4 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये 2 चौकार देखील आपण पाहिले. त्यानंतर एक अवांतर स्वरूपाची धाव आणि 2 षटकार देखील झालेत आणि धावसंख्या झाली फलकावर 51 धावसंख्या ही झाली. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि 28चं समीकरण म्हणून जास्तीत जास्त स्ट्राईक इथे मात्र जयेशला घ्यावी लागेल, कारण की जयेश इथे मात्र आपल्या संघासाठी मी म्हणेन अस्तित्वाची लढत लढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चौकार आणि मी म्हणेन 2 षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलेत. अजूनही मैदानामध्ये खेळत असताना पण आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर असेल तो म्हणजे जो महेश त्याला पूर्णपणे बांधून ठेवलंय. इथून मात्र महेशला देखील गिअर चेंज करावं लागेल, कारण की 6 चेंडू 28चं समीकरण आणि 28 धावा इथे मात्र होऊ शकतात या मैदानावरती. आपल्याला पाहायला मिळेल का हा प्रश्न पडलाय. 6 चेंडू 28चं समीकरण. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या झाली फलकावर 51 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीकरण झाले 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावींची गरज आहे आणि 28 धावा या आपल्याला कंपल्सरी कराव्या लागतील. संघ नाही की ते मात्र कोणावर विश्वास सोपवेल. 6 चेंडू 28चं समीकरण असताना मी म्हणेन एक गोलंदाज शशांक पाटीलचा इथे मात्र वापर केला जातो शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू 28चं समीकरण. 12 चेंडू 53चं समीकरण होतं विनोददा. त्यावेळी 25 धावा इथे मात्र एकवटल्यात आणि आता मात्र 6 चेंडू आणि 28 धावांची इथे मात्र गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. टीम अजूनही डोंबिवली संघाला पहिला चेंडू इथे मात्र थांबून खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे झेलची संधी देखील निर्माण झाली होती पण इथे मात्र अखेरीस झेल ड्रॉप होतो आणि मी येतो चौकार. महेशच्या बॅटमधून येतो हा चौकार आणि इथे मात्र आपल्या संघासाठी मी म्हणेन फाईट करत असताना महेश आणि जयेश अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 28चं समीकरण असताना पहिल्या चेंडूवर इथे मात्र चौकार येतोय. गोलंदाज शशांक पाटील गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण झालंय 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धाव्यांची गरज. राऊंड द विकेट पुन्हा एकदा सजोय स्ट्रायकेंडवर आहे महेश आणि इथे मात्र पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे पण त्याला बीट करून महेशच्या बॅटमधून येतोय हा षटकार आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम अजूनही डोंबिवली संघ. धावसंख्या झाली फलकावर 61. आता मात्र समीकरण झाले जिंकण्यासाठी धावा हव्यात म्हणजेच 18. 4 चेंडू 18चं समीकरण मी म्हणेन 28 धावा इथे मात्र कराव्या लागतील. तर नक्कीच जुनी डोंबिवलीचं मी म्हणेन पिंट्या दादा पाटील यांचं देखील शुभागमन होतोय. दादा आपलं देखील हार्दिक असं स्वागत. इथे मात्र या मैदानाकडे चेंडू मध्ये खेळून काढलाय. जवळपास कोणताही खेळाडू नाहीये. दुसऱ्या धावेचा देखील कॉल केला. दुसरी धाव तर वेगाने कंप्लीट केली. तिसऱ्या धावेचा इथे मात्र जयेशला इथे मात्र स्ट्राईक हवी आहे आणि जयेश स्वतःकडे स्ट्राईक घेत असताना इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते महेशला इथे मात्र आणि धावसंख्या होती फलकावर या 2 धावेच्या मदतीने 63 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीकरण झालंय जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहे मी म्हणेन 3 आणि जिंकण्यासाठी 16 धावेंची गरज. 6 चेंडू 28चं समीकरण असताना काय बॅटिंग केली महेशने. 2 एक षटकार आणि एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर एक दुहेरी धावेचा स्ट्रोक आणि तिसऱ्या धावेचा मोह म्हणजे तिथे मात्र स्ट्राईक इथे मात्र जयेशला हवी होती. त्यामुळेच आपली विकेट सॅक्रिफाईस करत असताना कारण की जयेशने मागच्या 4 चेंडूमध्ये मी म्हणेन चांगली बॅटिंग केली आहे आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा एकवटल्यात. तो जयेश इथे मात्र स्ट्रायकिंग एंडवर. आता मात्र समीकरण झालंय धावसंख्या झाली फलकावर 63 आणि जिंकण्यासाठी अजूनही 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. 3 चेंडू आणि 16 धावा इथे मात्र कंपल्सरी कराव्या लागतील पण स्ट्रायकिंगवर आहे ज्या खेळाडूचा मी म्हणेन आत्मविश्वास उंचावलाय तोच बॅट्समन जयेश स्ट्रायकिंग एंडवर. पण गोलंदाज शशांक तयार होईल गोलंदाजी मार्कवर. उर्ध विकेटने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. 3 चेंडू 16चं समीकरण असताना या मॅचचं महत्व किती आहे हे माहिती आहे टीम संघाला देखील,
कारण की नॉकआउटची मॅच या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मी म्हणेन या समसमत्या ट्रॉफ्यांवर आपलं ज्याप्रमाणे लक्ष वेधून घेतलंय त्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू 16चं समीकरण ओव्हर द विकेटने शशांक सज्ज होईल. स्ट्राईक एंडवर आहे जयेश. इथे मात्र हाफ ट्रॅकर होता त्याला मात्र पूल केल्या क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी मी म्हणेन 100% कमिटमेंट देत असताना 3 चेंडू 16चं समीकरण असताना चांगला चेंडू होता तेवढा चांगला खेळून देखील काढला आणि अखेरीस मी म्हणेन आपल्या संघासाठी 2 धावा रोखण्यात येत मात्र यश येत आहे आणि धावसंख्या होते धावफलकावर 65. आता मात्र समीकरण झालंय 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेंची गरज. इथून मात्र 2 चेंडू 2 षटकार जरी लगावले तरी इथून मात्र मॅच जिंकू शकतो टीम संदप संघ. उर्दू विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही हात समांतर करत असताना आणि धावसंख्या होते धावफलकावर 66. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र समीकरण होत आहे 2 चेंडू आणि 13 धावेंची गरज. इथून मात्र काय घडतंय मैदानामध्ये पाहावं लागेल. पुन्हा एकदा स्लो मध्ये चेंडू तर आता मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय. टायमिंग देखील प्रॉपर. स्टँड हँड डिस्पॅच येतो हा षटकार जयेशच्या बॅट मधून आणि समीकरण झालंय जिंकण्यासाठी या षटकाराच्या मदतीने 7 धावेंची गरज. 1 चेंडू 7 धावा इथे मात्र करावे लागतील आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि 1 चेंडू 7चं समीकरण असताना इथून मात्र षटकार जरी ठोकला तर मॅच इथे मात्र गमवावी लागेल टीम जुळणे उमेदवारी संघाला. पण इथून मात्र एखादा खराब चेंडू जर हाताळला गोलंदाज शशांकने तर नक्कीच मात्र मॅच परास्त व्हावी लागेल आणि पराभवाच्या छायामध्ये उभी राहील टीम संदप संघ. पण इथून मात्र कोणताही संघ चुकी करणार नाहीये. 1 चेंडू 7चं समीकरण असताना काय घडेल मैदानामध्ये पाहायला मिळेल. उर्दू विकेटने शशांक सज्ज होतोय. आता मात्र फुलटॉस चेंडू आहे आणि ते मात्र कॅचची संधी देखील होती. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि इथे मात्र वेगाने 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि धावसंख्या होती धावफलकावर या 2 धावेच्या मदतीने. तर नक्कीच बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय 9 साठी. नक्कीच हा जर 9 चेंडू असला तर नक्कीच मॅच मध्ये एक वेगळी रंगत पाहायला मिळेल विनोद दादा. 1 चेंडू 7चं समीकरण असताना तर नक्कीच या स्पर्धेमध्ये एक पारितोषिक इथे मात्र ऍड केलं जात आहे. नक्कीच उत्कृष्ट फलंदाजासाठी राजू म्हात्रे साहेबांकडून नक्कीच एक बॅट आहे. स्पर्धेमध्ये जो उत्कृष्ट फलंदाज ठरेल त्याच्यासाठी राजू म्हात्रे साहेबांकडून नक्कीच एक बॅट आहे. स्वतः देखील एक व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे आणि त्या दिवशी कोण विसरेल ती मॅच. झेल पकडला होता आणि मात्र मॅच जिंकली होती देवीचा पाडा संघाने. नक्कीच नोंद असणारा मॅच जिंकली.